माय माऊली नमस्कार. सण वार उत्सव त्रिवेणी ओवी जागर उपक्रमात आज आपण मासिक अंकमधील ऋषी पंचमी व्रत अभिवाचनातनं श्रवण करूया. भाद्रपद शुद्ध पंचमी. भाद्रपद शुद्ध पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रकटीकरण केले, जतन केले, त्याचा गुढार्थ सामान्य जनांपर्यंत पोहोचविण्याचे महत्कार्य केले त्या ऋषीमुनींनी. त्या ऋषीमुनींना आपण वंदन करूया, नमस्कार करूया. ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपवास केला जातो. त्यांचे अंशतः अनुकरण करण्याच्या हेतूने या व्रताच्या दिवशी विविध कंदमुळे फळे भक्षण करण्याचा संकेत आहे. पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशूंचे साह्य न घेता कंदमुळे फळे पिकवीत. त्यामुळे त्यांच्या अंगात अतिशय पावित्र्य असे. देह, मन, बुद्धी, शील, आचरण पवित्र असे. असाच फलहार आपण सुद्धा त्या दिवशी करावा असा संकेत आहे. म्हणजे नांगरट न केलेले धान्य, फळे, कंदमुळे खावीत. म्हणजेच ऋषीची भाजी, ऋषीचे तांदूळ, ऋषीचं पीठ अनेक प्रकारे आपण घेऊ शकतो. सध्याच्या काळात ऋषी पंचमीचे व्रत करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण मानवाचे जीवनच दूषित होत चालले. ऋषी पंचमीच्या दिवशी आघाड्याची किंवा अनिषिद्ध वृक्षाच्या काडीने दात घासावेत. या व्रताचे स्नान नदी, विहीर, तलाव येथे शक्यतो करावे. शक्य नसल्यास घरी स्नानापूर्वी गंगा गंगोटियो ब्रुवात योजनानां सतैरे मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णू लोकम सगच्छति या मंत्राने गंगेला आव्हान करावे. स्नानानंतर शुभ्र वस्त्र धारण करावे. कुंकुम तिलक धारण करावे. पंचगव्य प्राशन करताना मंत्र म्हणावा. यत्तत्वमस्ति गतं पापं देहे तिष्ठति मामके प्राशनात् पंचगव्यस्त दहत्या अग्निरी वेदनम. त्यानंतर एका पाटावर तांदळाचे 9 ढीग करावेत. म्हणजेच त्यावर 9 सुपाऱ्या ठेवावेत. पूजा पूर्वमुख करावी. उजवीकडून पहिली सुपारी गणपती, शेवटची सुपारी अरुंधती मालेची. यामधल्या 7 अनुक्रमे कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, भरद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी, वशिष्ठ या ऋषींच्या, या सप्तर्षींच्या आहेत. या 7 सप्तर्षी ऋषींचे आव्हान करून स्थापना करावी. नंतर षोडोपचार पूजा करून अर्घ्य द्यावे. या दिवशी सुवासिनीस वायंदान करावे. हे व्रत विधवा, सुवासिनी सगळ्यांनी करावे. हे व्रत पुरुषांनी करण्यास हरकत नाही, पण सर्व महिलाच हे व्रत करतात. ऋषी पंचमी व्रत सप्त ऋषींना वंदन करून मनातील मनोकामना पूर्ण हो ही प्रार्थना करावी.